खुलताबाद तालुक्यातील खराब रस्त्यामुळे नागरिकांना त्रास, जीव धोक्यात ठेवून करावा लागतोय प्रवास। निवेदन दिल्यानंतरही दखल न घेतल्यानं प्रशासनाला इशारा देत समाजसेवक रवींद्र बुळके यांचे आमरण उपोषण सुरू। सरळगाव जिल्हा परिषद गटात अश्विनी हरेश खापरे यांना महिलांकडून मोठा प्रतिसाद। वाढदिवसाच्या कार्यक्रमात हळदी कुंकू आणि साडी वाटपात उत्साह। आदिवासी व ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी। बाजार सावंगीतील सह्याद्री इंग्लिश स्कूलचे शिक्षक सतीश इंद्रसिंग सोळंके यांना लोकशक्ती न्यूज नेटवर्क महाराष्ट्र स्वयंसेवी संस्थेतर्फे महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात योगदानामुळे करण्यात आला गौरव। दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दिली भेट। अधिकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे केले कौतुक। चित्रपटात व्यसनाचे प्रदर्शन न करण्याचा आपला संकल्प केला व्यक्त। अंमली पदार्थ विरोधी कारवाई करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवले। वरोडा नगर परिषद निवडणुकीत सर्वच पक्षात आयाराम गयाराम उमेदवारीमुळे नाराजीचे वातावरण। निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष, बंडखोरीची शक्यता। नगराध्यक्षांसह नगरसेवकांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल। राजुरा नगर परिषद निवडणुकीत आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून भव्य पदयात्रा। नगराध्यक्षपदासाठी राधेश्याम अडानिया यांनी अर्ज केला दाखल। विजयाचा संकल्प केला व्यक्त। कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती। किनवट नगर परिषद निवडणुकीत शांतता राखण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडून संयमाचे आवाहन। अफवा, भडकाऊ संदेश आणि बेकायदेशीर पोस्टर रोखण्यावर भर। बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा दृढ संकल्प, आमदार सुधीर मुनगंटीवार। बल्लारपूर नगराध्यक्षपदासाठी रेणुका दुधे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। न्यायालयीन इमारतीसाठी झालेला मोठा निधी आणि आरोग्य उपक्रमाची नोंद। नामांकनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। 23 नोव्हेंबरला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमुळे चंद्रपूर मनपाने संडे मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश। परीक्षा केंद्राजवळील गर्दी टाळण्यासाठी सुरक्षा विचारात घेतला निर्णय। व्यावसायिकांना आदेशाची नोंद घेण्याचे आवाहन। चिमटा धरण प्रकल्पाला विरोध करत संघर्ष समितीकडून प्रभावित गावांमध्ये ग्रामभेटी सुरू। आश्वासने न पाळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष, मोर्चासाठी मोठी तयारी। बुडीत क्षेत्रातील ग्रामसभा ठरावांनी संघर्ष तीव्र। मुखेड नगर परिषद छाननी प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाचे अर्ज राखीव ठेवल्याने तणाव। सायंकाळी निर्णय लांबल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजी। अखेर रात्री अर्ज पात्र ठरवत गोंधळ झाला कमी। पुण्यात 3 ठिकाणी कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे रात्री 7 नंतर पेट्रोल डिझेल विक्री बंद। कामगार सुरक्षेसाठी डीलर असोसिएशनने घेतला निर्णय। नागरिकांना वेळीची नोंद घेण्याचे केले आवाहन। पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या निधीतून मंजूर कामाचे दीपक साबे यांच्या हस्ते भूमिपूजन। बेलाड, दहिगाव, आंबुळा व इसापूर येथे रस्ते व दिव्यांच्या कामांना शुभारंभ। गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित। नागेश्वर मंदिर संस्थान घाणेगाव कोठाळा येथे 8 दिवसीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन। काकडा भजन ते भागवत कथांपर्यंत विविध कार्यक्रम रंगणार। भाविक भक्तांना कीर्तन श्रवण व महाप्रसादाला लाभ घेण्याचे केले आवाहन। मांजरी भापकर मळ्याच्या भागात बिबट्याचे दर्शन। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। जलकेंद्र दुरुस्तीचे काम सुरू असल्याने गुरुवारी पुण्यात शहरभर पाणीपुरवठा बंद राहणार। शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। नगरपालिका प्रशासनाने दिली माहिती। बोर्ली पंचवतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील मर्यादा वाढवून सुसज्ज रुग्णालयाची श्रीवर्धन तालुका पत्रकार संघाची मागणी। मुख्याधिकारी नेहा भोसले यांना दिले निवेदन। उंद्रीत यात्रेचे धार्मिक कार्यक्रम सुरू असून 20 नोव्हेंबरला भव्य पालखी सोहळा निघणार। शुक्रवारी सकाळी महाप्रसाद तर दुपारी भव्य कुस्त्याची दंगल आयोजित। भाविकांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन। सामाजिक कार्यकर्त्या स्मिता गायकवाड यांनी 70 वर्षीय निराधार महिलेला शोधून आश्रय देण्यासाठी फाउंडेशनशी संपर्क साधला। आजी आस्था फाउंडेशनमध्ये दाखल। नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव।